कैलास नागरे यांच्या पत्नीचा सरकारला अल्टिमेटम। 21 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्याच्या विधवेला न्याय मिळेल का? मी आज एसडीओ कार्यालयाला निवेदन दिलं की मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलं। आता सध्या मुलांची शिक्षणाचे ॲडमिशनची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे एवढे बलिदान देऊन जरही कळत नसन तर त्यांनी जे मान्य केलं होतं की मी मुलांचं पालकत्व स्वीकारणार आहे, तर ते त्यांनी अजून कुठल्याच प्रकारचं स्वीकारलं की नाही त्याचं मला आजपर्यंत काहीच कळालं नाही। त्यांना जर बलिदान हवेच असन तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे। मी माझ्या गावी शिवणी आरमाळा मी रायत्या घरी 21 तारखेला उपोषणही सुद्धा करणार आहे। त्यांनी जर मला काहीच नाही कळवलं तर ताई असं सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खर्च उचलला आणि पालकत्व स्वीकारलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला आतापर्यंत काय आश्वासन मिळालं राज्य सरकारकडून? आजपर्यंत कुठलंच काही भेटलं नाही आणि समजलंही नाही त्यांचं। मग तुम्ही आता तुमच्या गावी उपोषण करणार आहे? हो, असं तुम्ही आज एसडीओ कार्यालय या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन दिलं। हो, तर त्यावर संबंधित राज्य सरकारकडे तुमची शेवटची मागणी काय आता? माझी एवढीच मागणी आहे की मला मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे पालकत्व स्वीकारलं होतं त्याचं लेखी आश्वासन मिळायला हवं। स्वर्गवासी कैलास नागरे ज्यांनी शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी प्राणत्याग केला, 13 मार्च 2025 रोजी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली। राज्य सरकारने त्यांना युवा शेतकरी पुरस्कार दिला होता, पण बलिदानानंतरही कुटुंबाला न मिळाला न्याय। त्यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी आता सरकारला 12 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। मुख्यमंत्र्यांनी पालकत्व घेतल्याचं जाहीर केलं, पण कृती काहीच नाही। जर 21 जुलैपूर्वी मुख्यमंत्री भेटले नाहीत तर त्या शिवणी आरमाळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत। शेतकरी वर्गात संताप, बलिदान देऊनच न्याय मिळतो का? आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा IBC न्यूज मराठी।